रामकृष्ण हरी. गेल्या 15 वर्षापासून पायी दिंडी सोहळा आम्ही त्या ठिकाणात करतोय आणि राहणार पडेगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. इथून त्या ठिकाणात पायी दिंडी सोहळा 15 वर्षापासून करतोय. पण ज्या वेळेला पायीवारी करत असताना अनेक प्रकारच्या अडीअडचणी येतच असतात, परंतु यावर्षी अगदी वारकऱ्यांसाठी जी काही व्यवस्था केली शासनाने, अगदी गोड अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. पायांची मसाज काय, तर राहण्याची सोय काय, ऊन पावसाळा हिवाळा आणि सगळ्यांची म्हणजे कुठल्याही प्रकारची वारकऱ्यांना अडचण येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था जागोजागी शासनाने केली. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने एका अगोदरच्या काळामध्ये जे काही वारी करणारे वारकरी होते त्यांना जे त्रास असायचा तो हल्लीच्या वारकऱ्यांना त्रास नाही, असं तरी माझा अनुभव आहे. आणि त्यामुळे खरोखर द्यावे तेवढे धन्यवाद शासनाचा आपण खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करूया. रामकृष्ण हरी. राधे राधे. रामकृष्ण हरी. राधे राधे. मी रोशनी कुमारी रोशनी एकनाथ आमले इयत्ता 9वी तुकडीबा मध्ये शिकत आहे. आज मी पहिल्यांदा पायी दिंडी सोहळा यासाठी पंढरपूरला विठू माऊलींचे दर्शन घेण्यासाठी चालले. आज शासनाने एवढी मोठी वारकऱ्यांसाठी सोय केलेली खूपच छान. झोपाची सोय, पाऊस न लागो वारा न लागो यासाठी एवढी मोठी सोय केलेली शासनाचेही आभार मानते. राधे राधे. रामकृष्ण हरी. मी विवेकानंद मंजरतकर, जामखेड, जिल्हा अहिल्यानगर. मी जवळजवळ इयत्ता 11वी पासून वारी करतोय, तशी 83 पासून. आता मी पायवारी 5-6 वर्ष झाले करतोय. 5-6 वर्षात, ह्या 2 वर्षात मला पण मुख्यमंत्री वारकरी सुविधा या ठिकाणी दोन वर्ष झाले मी लाभ घेतोय. फार उत्कृष्ट चांगली सोय, पावसा पाण्याची भीती नाही. आतापर्यंत एवढे जरी शासन झाले, आता जे वाटते ते सुख वाटते वारकऱ्याला. आणि इथं दिलेलं फूट मसाज, पाय दुखत होते तेही बरं वाटलं. इतक्या सुविधा, मोबाईल चार्जिंगची व्यवस्था, कूलरची व्यवस्था फार उत्कृष्ट छान एकदम. आणि आज तर मेजवानी आम्हाला मिळली गायकवाड परिवाराची. भजन सर्व कार्यक्रम आम्हाला अभंगाचा चांगला आस्वाद मिळाला. हे कार्यक्रम सगळे व्यवस्थित झाले आणि इथं आलेले सगळे वारकरी आनंदाने राहतात. जवळजवळ मला वाटतं 10-20 हजार लोक बसण्याची कॅपॅसिटी आहे या मंडपाची. असा सुंदर सगळा मंडप, वॉटरप्रूफ आहे सगळा. पाणी किती पाऊस आला तर येणार नाही पाऊस, अशी व्यवस्था. अधिक आरोग्याची सोय, दवाखान्याची सोय फार उत्कृष्ट आहे. माझे पाय दुखत होते, मला लगेच मलम गोळ्या सगळं मिळलं. रामकृष्ण हरी. माझे नाव शीतल दयानंद टेंबरे आहे. मी पडेगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर येथून आलेली आहे. मी जसं 4थीला गेले तेव्हापासून मी वारी करते आणि या वर्षी मी 10वीला आहे. 6-7 वर्ष झाली मला वारी करून. जेव्हापासून मला कळते मी तेव्हापासून वारी द्यायला लागली. आणि यावर्षी काही आम्हाला वारकऱ्यांना नवीनच पाहायला भेटतंय की यावर्षी शासनाने आमच्यासाठी वारकऱ्यांसाठी इथे झोपायला सोय केली, वैद्यकीय सेवा आहे, माईक सिस्टीम आहे, एवढे मोठे स्टेज वगैरे शासनाने दिले. हे आमच्यासाठी त्यांना धन्यवाद करते.